शुभ प्रभात विद्यार्थी मित्रांनो. लिटल स्कॉलर्स पब्लिक स्कूल नांदेड. लिटल स्कॉलर्स पब्लिक स्कूल नांदेड. वेलकम टू मराठी ऑनलाइन क्लासेस. मराठी सुलभ भारती इयत्ता 7वी. पाठ क्रमांक 10 पंडिता रमाबाई. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 10 लेखिका डॉक्टर अनुपमा उजगरे लिखित पंडिता रमाबाई या पाठाचा भाग पहिला आज आपण अभ्यासणार आहोत. पाठ अभ्यासण्यापूर्वी आपण पाठाचा परिचय जाणून घेऊया. तर पहा, पाठ क्रमांक 10 पंडिता रमाबाई पाठाचा परिचय. तर पाठामध्ये काय दिलेलं आहे पहा. बघा, स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केले आहे. पंडिता रमाबाई यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी स्वतःचं आयुष्य संघर्षमय आयुष्य होतं, पण ते आयुष्य इतर स्त्रियांच्या आयुष्यात येऊ नये यासाठी इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केले आहे. तर चला मग आज आपण पाठ क्रमांक 10 पंडिता रमाबाई हा पाठ अभ्यासूया. पहा, कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलावली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. कोलकाता हे एक शहर आहे. कोलकाता हे काय आहे तर बंगाल राज्याच्या राजधानीचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी देशभक्त कोण? आनंद मोहन. देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलावली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी एक खास सभा बोलावली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती. पंडिता रमाबाई ह्या होत्या, त्यांना त्यावेळी म्हणजे ज्यावेळी देशभक्त आनंद मोहन यांनी जी सभा बोलावली होती तेव्हा पंडिता रमाबाई यांना कोणती भाषा येत नव्हती तर बंगाली भाषा येत नव्हती. पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारख्या सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले. मग देशभक्त आनंद मोहन यांनी जी स्त्रियांची सभा बोलावली होती त्यावेळेस पंडिता रमाबाई यांनी काय केलं भाषण केलं. पण कोलकाता शहर असल्यामुळे तिथे बंगाली भाषा बोलली जात होती, पण बंगाली भाषा पंडिता रमाबाईंना येत नसल्यामुळे त्यांनी मायबोलीसारख्या म्हणजे आपली मातृभाषा मराठी आहे त्यासारखीच पूर्वीच्या काळामध्ये बोलल्या जाणारी जी संस्कृत भाषा होती त्या भाषेतून काय केलं पंडिता रमाबाई यांनी भाषण केलेलं होतं. म्हणजेच पंडिता रमाबाईंना बंगाली भाषा येत नव्हती, त्यामुळे त्यांनी संस्कृत भाषेतून काय केलं होतं भाषण केलेलं होतं. बंगालीतून त्यांचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला. जी बंगाल देश म्हणजे कोलकाता शहरामध्ये जी बंगाली भाषा बोलत होते त्यांचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला होता. तो अनुवाद म्हणजे काय? अनुवाद म्हणजेच भाषांतर किंवा ट्रान्सलेशन केलं होतं. काय त्यावेळी करण्यात आलं होतं. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्य ठरली. मग ती जी सभा होती कोणती तर देशभक्त आनंद मोहन यांनी जी सभा घेतली होती त्या सभेमध्ये काय होतं तर काय सभेची वैशिष्ट्य होती की पहिली स्त्री वक्ता एक होती. म्हणजे त्या स्त्रियांचं भाषण देणारी कोण होती तर एक स्त्री होती. एरवी इतर सभेमध्ये कोण पुरुष भाषण देत असतं, पण या जे स्त्रिया ही जी सभा होती त्या सभेमध्ये पण एक स्त्री पहिली वक्ता होती आणि पहिला मौखिक अनुवाद होता. पहिला मौखिक अनुवाद म्हणजे काय की जे भाषण केलं होतं त्या भाषेचं बंगाली भाषेमधून काय केलं होतं ट्रान्सलेशन केलं होतं. म्हणजेच पंडिता रमाबाई यांनी संस्कृत भाषेत भाषण केलं होतं, पण त्यांचं ट्रान्सलेशन हे कशामध्ये केलं होतं बंगाली भाषेत केलं होतं. असं या सभेचं मेन वैशिष्ट्य होते. कोणती तर त्या सभेमध्ये एक पहिली स्त्री वक्ता होती आणि पहिलाच मौखिक अनुवाद हे त्या सभेची पहिली वैशिष्ट्य ठरली होती.
पहा, स्त्रियाला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना स्त्रियाला बघा त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते. ही घटनाच फार आगळीवेगळी होती. बघा काय होतं, स्त्रियांना त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते. वंचित ठेवणे म्हणजे दूर ठेवले जात असताना एक परप्रांतातील म्हणजे दुसऱ्या प्रांतातील एक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देते. म्हणजेच काय, महाभारतातील एक आर्य भाष्य कवी म्हणजे त्या काळातील विचार, महाभारताच्या काळामधली जे विचार होते स्त्रियाबद्दलचे देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते. स्त्रियांच्या सोबत काय करते, प्रबोधन करते, म्हणजेच आपले मत मांडते. ही घटनाच त्या काळची फार आगळी वेगळी होती, म्हणजेच फार निराळी होती. बघा, आई वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. मग रमाबाईंनी काय केलं, त्यांचे आई, त्यांचे वडील, त्यांचा भाऊ म्हणजे बंधू मीन्स भाऊ यांच्या निधनानंतर म्हणजे आई मरण पावली, वडील मरण पावले आणि भाऊ ही मरण पावले. हे सगळेजण मरण पावल्यानंतर त्यांचं जगणं फार अवघड होतं. हे अनुभवल्यानंतर हे जगणं खूप त्यांनी अनुभवलं आणि अनुभवल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं होतं, म्हणजेच विवाह करण्याचं ठरवलं होतं. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. मग अतिशय विद्वान खूप नॉलेज असलेला एक वकील होता. अतिशय विद्वान आणि फार फेमस असलेला एक वकील होता. त्या व्यक्तीचं नाव होतं बिपिन बिहारी मेधावी असं त्या व्यक्तीचं नाव होतं. त्याच्याशी पंडित रमाबाई यांनी काय केलं, रीतसर विवाहबद्ध झाल्या. मग पंडित रमाबाई आणि बिपिन बिहारी यांचं लग्न झालं किंवा विवाह झाला. त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षाचे म्हणजे त्या वेळेच्या रूढीच्या दृष्टीने फारच वाढलेले होते. ज्या वेळेस पंडित रमाबाई यांचं लग्न झालं किंवा विवाह झाला त्यावेळेस त्यांचं वय हे 22 वर्ष होतं. त्यावेळेस त्या काळामध्ये त्यांचं हे वय खूप वाढलेलं होतं असं समजलं जात होतं. त्या वेळेच्या रूढीच्या दृष्टीने फारच वाढलेलं होतं. पूर्वीच्या काळी स्त्रियांचं लग्न किंवा स्त्रियांचा विवाह हा 12, 10, 12, 14 या वर्षामध्येच होत होता. पण त्या काळामध्ये पंडित रमाबाई यांचं वय 22 होतं. त्या 22 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी लग्न केलं. म्हणजे त्या काळामध्ये ते वय खूप जास्त वाढलेलं होतं असं त्या वेळेच्या रूढी परंपरेमध्ये ते वय खूप वाढलेलं होतं. पुढे विवाहानंतर 2 वर्षाच्या आतच बिपिन बाबूचे निधन झाले. विवाहानंतर लग्नाच्या नंतर 2 वर्षाच्या अगोदरच त्यांचं जे पती होते, त्यांचे जे हजबंड होते, त्यांचं काय नाव होतं, बिपिन बिहारी मेधावी म्हणजेच बिपिन बाबूचं निधन झालं. मग काय झालं, त्यांच्या जे पती होते त्यांचं काय केलं, लग्नाच्या 2 वर्षाच्या आतच त्यांचं काय झालं, निधन झालं. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. मग त्या 2 वर्षाच्या आत त्यांना एक छोटीशी मुलगी झाली होती आणि महाराष्ट्रातील जे समाज सुधारक होते त्यांच्या विनंतीवरून, त्यांना जी विनंती करून त्यांनी काय केलं, रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला, तान्ह्या म्हणजे खूप लहान वयाने खूप लहान असलेल्या मुलीला घेऊन त्या पुण्यात आल्या. मग त्यांनी काय केलं, तिथून काय केलं, त्यांनी पुण्यात आल्या. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. त्यांचं पहिलं व्याख्यान जे होतं, मग त्यांनी काय केलं, स्त्रियांना व्याख्यान देत होते. जेव्हा त्या पुण्यामध्ये आल्या त्यावेळेस त्यांनी पहिलं आपलं व्याख्यान कुठं दिलं, न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. मग त्यांचं व्याख्यान म्हणजे त्यांचं भाषण एवढं खूप लोकांना आवडलं. मग प्रत्येक आठवड्याच्या तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. प्रत्येकांच्या घरी आठवड्यामध्ये प्रत्येकांच्या घरी एकेकांच्या घरी जायचं आणि तिथे व्याख्यान द्यायचं म्हणजेच भाषण द्यायचं. थोडक्यात आपले मत, स्त्रियांबद्दलचे विचार किंवा स्त्रियांना समाजामध्ये स्थान द्या अशा प्रकारचे त्यांचे जे काही विचार होते ते विचार प्रत्येकांना माहीत व्हावे यासाठी प्रत्येकांच्या घरी जाऊन त्यांनी व्याख्यान देण्याचं ठरवलं होतं.
बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होते. आता पहा, एरवी पूर्वीच्या काळात म्हणजे त्या काळामध्ये प्रत्येक सभेमध्ये एक व्यक्ती किंवा एक पुरुष भाषण देत होता, पण एक स्त्री भाषणामध्ये बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा म्हणजे हे पाहण्याची सर्वांना काय लागली होती, हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती की एक स्त्री आहे ती कशी बोलते स्टेजवर किंवा काय बोलते, कशा प्रकारचं तिचं भाषण आहे हे पाहण्याची सर्व लोकांना इच्छा लागली होती. मग ते प्रत्येक पुरुषला लागली होती. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्याबरोबर घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानाच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असे. जेव्हा त्यांनी भाषण करत होते तर भाषणाला त्या काळामध्ये फक्त पुरुषच घराच्या बाहेर जाऊन भाषण ऐकत होते किंवा घराबाहेर जाऊन काम करत होते. पण पंडिता रमाबाईंनी काय केलं होतं की स्त्रियांना सुद्धा समाजामध्ये यावं किंवा त्यांना सुद्धा 2-4 गोष्टी चांगल्या कळाव्यात यासाठी त्यांनी एक निमंत्रण पत्रिका छापली होती, इन्व्हिटेशन. आणि त्या इन्व्हिटेशनमध्ये असं ठरलं होतं की प्रत्येक पुरुष, जो कोणी पुरुष या सभेला येईल त्यांच्यासोबत एक स्त्री असणे कंपल्सरी आहे, असं त्या निमंत्रण पत्रिकेत त्यांची अट होती. बघा, अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानेटकरांनी लिहून ठेवली आहे. अशी आठ सुद्धा एकेकाळी आपल्या सासऱ्यांबरोबर गेली होती, तेव्हा सुद्धा काशीबाई कानेटकरांनी ही गोष्ट लिहून ठेवली होती. अशी आठवण म्हणजेच काशीबाई कानेटकर ही एक लेडीज होती. त्या स्त्रीने काय केलं की हीच आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानेटकरांनी लिहून ठेवली होती. स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. बघा, त्या काळामध्ये म्हणजे त्यांनी काय केलं, पंडित रमाबाईंनी काय केलं पहा, ती स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे. स्वतः स्त्री शिकली सुद्धा पाहिजे आणि तिने शिकलेलं ज्ञान इतर व्यक्तींना म्हणजे तिनेही दुसऱ्याला शिकवलं पाहिजे. त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. त्यांना शिक्षित होण्यासाठी त्यांना स्वतःचं मातृभाषा, जी कोणाची मातृभाषा आहे, कोणाची बंगाली आहे, कोणाची हिंदी आहे, कोणाची मराठी आहे, ही जी भाषा आहे त्यांच्या मातृभाषेचं अचूक ज्ञान त्यांना मिळालंच पाहिजे. अशी त्यांची मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली की ज्या काही स्त्री आहेत त्या स्त्रियांना त्यांच्या मातृभाषेमध्ये अचूक ज्ञान दिलं पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्वतः त्या शिक्षिका होणार आहेत, म्हणजे जी स्त्री शिकली आणि ती इतरांना शिकवण्यासाठी शिक्षिका होणार आहे, त्या शिक्षिकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या कामाबद्दल चांगला मोबदला दिला जाईल तर तो व्यक्ती ते काम खूप चांगल्या प्रकारे पार पाडते. त्यासाठी पंडित रमाबाई यांनी काय केली होती, त्यांनी एक शिफारस केली होती हंटर कमिशनरकडे. म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये जसे काही कमिशन राहत होते, त्या कमिशनकडे जाऊन त्यांनी काय केलं, हंटर कमिशनकडे सांगितलं की स्त्रियांना शिक्षिका आहेत त्या शिक्षिका होण्यासाठी, शिक्षिका म्हणून उभा राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजे. अशी शिफारस पंडित रमाबाई यांनी काय केलं होतं, हंटर कमिशनरकडे केली होती. पहा, अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे. बघा, अनाथ जे व्यक्ती आहेत, अपंग आहे, विधवा आहे, अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे. ज्या स्त्रिया अनाथ आहेत, ज्या स्त्रिया अपंग आहे, ज्या स्त्रिया विधवा आहेत म्हणजे ज्यांचा पती मरण पावलेला आहे, अशा स्त्रियांची सेवा करून त्याला स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईने पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवावांना कळवला की अशा स्त्रियांची मला सेवा करायची आहे. यासाठी जिथले कुठे तर पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला.
पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही. ज्या स्त्रिया अपंग आहेत, विधवा आहेत, अनाथ आहे यांची सेवा का करायची, त्या काळामध्ये हा विचार बरेच जणांना पटलाच नाही. एका उदार गृहस्थाने काय केलं, उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी आट घातली. जे काम 40,000मध्ये होते ते काम रमाबाईने 10,000 रुपयात करून दाखवावे अशी आट एका उदार गृहस्थाने केली. उदार गृहस्थ म्हणजे काय, दानत्ववान किंवा जिनियस, हार्ड रेटेड. ओके, असा एक व्यक्ती होता. त्या व्यक्तीने रमाबाईंना 10,000 रुपये दिले आणि त्यांचं 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे. ही मी तुम्हाला 10,000 रुपये देतो, पण तुम्ही या 10,000मध्ये 40,000 रुपयात होणारं काम या 10,000 रुपयात करून दाखवा अशी आटच होती. मी तुम्हाला 10,000 रुपये देईल, पण तुमचं जे 40,000चं काम आहे हे ते 40,000चं काम या 10,000 रुपयातच करून दाखवा अशी त्यांची आट होती. मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. रमाबाई म्हणत होत्या की मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत, जिथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे. रमाबाई म्हणत होत्या की मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. रमाबाईसाठी भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत, जिथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे. जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक थेंब आहे, नीट लक्ष देऊन ऐका, जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक थेंब आहे तिथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराडमुख होणार नाही. जे मी काम हाती घेतलेले आहे म्हणजे मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्या आहेत. जोपर्यंत माझ्या शरीरात एक थेंब आहे, रक्ताचा एक थेंब आहे, तिथपर्यंत म्हणजे मरेपर्यंत मी स्त्री जातीचं कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मागे हटणार नाही. पराडमुख होणे म्हणजेच मागे हटणार नाही. दिलेले जे काम आहे ते काम पूर्ण करूनच काय करेल, प्राणत्याग करेल असं त्या म्हणत होत्या की जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये रक्ताचा एक थेंब आहे तोपर्यंत मी स्त्री जातीचं कल्याण करणार व त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याचे काम आहे, त्यांच्यापासून मागे हटणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. स्त्री जात आहे त्यांचं सुधारणा करण्याचं व्रत मी जे हाती घेतलेलं आहे ते मी पार पाडणारच असं त्या म्हणत होत्या. रमाबाईच्या या उद्गारावरून त्यांना रमाबाईच्या हे उद्गार, कोणतं उद्गार की स्त्री जातीचं सुधारणा करण्याचं व्रत मी धारण केले आहे, ह्या उद्गारावरून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येते. बघा काय म्हणत होत्या की मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत, भारतातील सर्व स्त्रिया सारख्या आहेत, जिथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तिथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराडमुख होणार नाही, मागे हटणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. रमाबाईच्या या उद्गारावरून त्यांनी एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्याचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे आपल्याला दिसून येते. इथपर्यंत भाग आपण पाहिलेला आहे. यामध्ये काही अडचण असेल किंवा काही असेल तर तुम्ही माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मांडू शकतात. तुम्ही माझा इथपर्यंत व्हिडिओ पाहिलेला असेल त्यासाठी थँक्यू फॉर वॉचिंग. जर आणखीनही तुम्ही माझ्या पेजला सबस्क्रायबर केलं नसेल तर सबस्क्रायबर करा, समोर दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.